हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बघतोय बेसनचे लाडू कसे बनवायचे। अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे। एका पॅनमध्ये 1 पाव किलो इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती मस्त अशी ड्राय रोस्ट करून घेऊया। इथं डाळ खूप करपवायची नाही आहे, आपण थोडीशीच अशी कडक होण्यासाठी इथं मी थोडीशी भाजून घेतली। हे बघा, असे डाग सगळ्या डाळीला पडू द्यायचे नाहीत, अशी नॉर्मल अशी भाजून घ्यायची आणि अशी मोठं असं पीठ त्याचं दळून आणायचं। अगदीच बेसनचं पीठ आपण जसं बनवतो तसं नाही बनवायचं, थोडं हाताला खरखरीत लागलं पाहिजे असं बनवायचं। इथं 2 वाट्या बेसन पीठ झाले म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तुम्ही जर बेसनचं पीठ 1 किलो घेत असाल तर अर्धा किलो साखर आणि पाव किलो तूप घ्या, म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित बसेल। इथं आपण काजू पण घेतलेले आहेत आणि जी साखर घेतलेली आहे ती अशी मिक्सरला अशी खरखरीत वाटून घ्यायची आहे, म्हणजे अगदी त्याची पिठी साखर नाही बनवायची, असं खरखरीत वाटून घ्यायचं त्याला, म्हणजे आपले लाडू ना असे बेकरीत मिळतात तसे होतील। आता एकदम अशी जाड अशी कढई घ्यायची, म्हणजे पातळ अशी कढई घेऊ नका, म्हणजे पीठ आपलं जळण्याची शक्यता आहे, करपण्याची शक्यता आहे, म्हणून अशी जाड बुडाची अशी कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे पीठ जे आपण खरखरीत दळून आणलेलं आहे ते असं मस्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं। पहिल्यांदा थोडंसं लालसर होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं हे मी इथं असं भाजून घेतलेलं आहे पीठ। सगळ्या लाडूंमध्ये सगळ्यात सोपी पद्धत ही बेसनच्या लाडूची आहे। खूप छान लाडू बनतात, चुकत नाहीत जर तुमचं मेजरमेंट व्यवस्थित असेल तर। आता मला लाडू थोडेसे पिवळे आवडतात म्हणून मी 1 चिमूटभर हळद पण वापरलेली आहे इथं। तुम्हाला जर हळद वापरायची नसेल तर स्किप केली तरी चालेल। असं मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे पीठ, किती छान असं, आणि याचा वास सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि याला जास्त करपवायचं नाही आहे। फक्त या बेसनच्या लाडूमध्ये पीठ भाजणं इतकंच काय तर टास्क आहे, बाकीचं आपण सोपा पद्धतीनं बनवू शकतो। आता इथं जे तूप आपण अर्धी वाटी घेतलेलं ते यामध्ये मी बेसनच्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि हे मस्त असं तुपामध्ये पण असं तूप सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं हे मी भाजत आहे। आता यामध्ये ना थोडेसे काजू तुम्ही आधीच तळून घेतले असले तरी चालतील, किंवा 1-4 चमचे मी तूप इथं वाढवलेलं आहे आणि त्यामध्ये असे काजू फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही हे तूप आहे ना ते अर्ध्या वाटीमधलंच तूप घ्या आणि त्यामध्ये काजू तळून घ्या आणि ते तूप इथं जर तुम्ही एक्स्ट्राचं तूप वापरलं तर तूप जरा जास्त होऊ शकतं, तुमचं मेजरमेंट चुकू शकतं। त्यामुळे पाव किलो जे काय तुम्ही वापरलं आहे ना, 1 किलो डाळीसाठी पाव किलो तूप, त्यामधलंच तूप वापरा, म्हणजे तुमचं तूप जास्त होणार नाही। हे बघा, किती छान असं हे पण असं खरपूस भाजून घ्यायचं। तूप आणि बेसन पिठाचा असा घरभर खूप छान वास सुटतो। आणि सुरुवातीला करत असाल तर असं पाव किलो डाळीचंच करा, जास्त करायला जाऊ नका। व्यवस्थित बसलं मेजरमेंट, त्याच्यावर हात बसला की नेक्स्ट टाईम तुम्ही 1 किलोचं करू शकता। हे असं दाणेदार किती छान भाजलं आहे बघा, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, किती छान असं भाजून झालेलं आहे। आता हे एका परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये तुम्ही हे काढून गार करण्यासाठी ठेवा। याला गरम गरम करायचं नसतं, हे पूर्ण थंड झालं पाहिजे पीठ। हे किती दाणेदार बनले बघा, हे बघा, वा। हे म्हणजे दाणेदार असेल तर आपल्या टाळ्याला चिटकत नाही, खाताना खूप छान लागतं। त्यामुळे असं दाणेदार असं दळून आणतानाच असं दाणेदार दळून आणा पीठ। हे बघा, किती छान असं लालसर कलर पण आलेला आहे त्याला। हे खूप छान भाजून झालेलं आहे। आता याला जर आपण हात लावला ना तर त्याचं ते पीठ अजिबात हाताला लागत नाही। हे बघा, किती छान असं अजिबात हाताला लागलेलं नाही, म्हणजे खूप छान भाजलेलं आहे ते। आता यामध्ये पूर्ण थंड करून घेतलं हे, याला असं जराही गरमपणा राहिलेला नाही या पिठामध्ये। मग मी यामध्ये साखर घातली। जर तुम्ही गरम पिठामध्ये जर साखर घातला तर तुम्ही ते साखर अशी विरघळू शकते आणि पाणी पाणी होऊ शकतं। त्यामुळे पूर्ण थंड झाल्याशिवाय बेसनच्या लाडूला साखर घालू नका। जी काही साखर घेतली ती मी हळूहळू सगळी बारीक केलेली यामध्ये ॲड केली आणि हे बघा, असं यामध्ये सगळी मिक्स करून घेतली। असं खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू आपल्याला हवे तसे वळायचे। साखर मिक्स करायला अजिबात गडबड करायची नाही आहे। गरम गरम जर पिठामध्ये तुम्ही साखर घातली तर ते लाडू चुकू शकतात, असं पाणी पाणी होऊ शकतं। पूर्ण थंड झाल्याशिवाय साखर घालू नका त्यामध्ये। याचे मी आता लाडू बनवून दाखवते तुम्हाला। तुम्हाला ही बेसनच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय।